नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण हो, हीच गजानन चरणी प्रार्थना। आणि छान अशी दिवसाची सुरुवात झाली आहे। चला तर मग आता कामाची सुरुवात चहापासूनच करूया म्हटलं, कारण चहा पिल्याशिवाय अंगात काही उत्साह येणार नाही। आणि आज तर मग आता आपल्याला सगळे कामच करावे लागते, म्हणजे स्वयंपाक तर एवढा असतो की विचारता सोय नाही। त्यामुळे मग अंगात कसा उत्साह पाहिजे आणि कंटाळा नाही आला पाहिजे कोणत्याही कामाचा, त्यासाठी मग चहापासून सुरुवात केली। पहिले चहा मांडून घेतला मी आणि सासूबाईने चहा घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली। तर स्वयंपाकाला सुरुवात ही मूग डाळ भिजवण्यापासून केली। पहिले मुगाची डाळ भिजवून घेतली वडे बनवण्यासाठी, कारण डाळ जर छान भिजली तरच वडे चांगले होतात, क्रिस्पी होतात छान। आणि डाळ जर भिजली नाही तर वडे असे कच लागतात। त्यामुळे पहिले छान डाळ भिजत घातली आणि आता बसले आहे मी आलू वांगे चिरण्यासाठी, कारण आमच्याकडे आलू वांग्याचीच भाजी बनवतात। त्यामुळे मग अर्धा किलो वांगे, 1 पाव आलू आणि 12-13 लोकांसाठी स्वयंपाक बनवणार होते मी। त्यामुळे मग आता आलू वांगे छान चिरून घेतले आणि काल मार्केटमधून आलू आणले, पण वरून पाहायला चांगले आणि आतून खराब। तर एक आलू तर मोठा ज्यात छान खराबच निघाला। आणि आलू वांगे चिरून झाल्यानंतर पाणी टाकून ठेवलं, कारण भाजी घालेपर्यंत, फोडणी घालेपर्यंत काळे पडले नाही पाहिजे म्हणून। आणि मग लसूण शिरून घेतला। लसूण हा पाण्यामध्ये भिजत घालत ठेवला होता आणि 2 घाटे लसूण छान शिरून घेतला। आणि आता पहिले लसूण, अद्रक, मिरची आणि जिरं याची पेस्ट बनवून घेणार आहे, कारण ही पेस्ट भाजीमध्ये पण कामी येणार आहे, वड्यांसाठी, तिखट पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी ही पेस्ट कामी येणार आहे, कढीसाठी वगैरे। म्हणून सेपरेट पहिले लसूण, जिरं आणि सांबार याची पेस्ट अलग बनवली आणि आता भाजीसाठी मसाला अलग बनवणार आहे। त्यासाठी खोबऱ्याचा छोटा डोल भाजून घेतला आणि 3 कांदे चिरून घेतले मीडियम साईजचे आणि टमाटर ही पेस्ट अलग, कारण ही फक्त भाजीसाठी वापरण्यात येणार आहे आणि ही हिरवी पेस्ट जी आहे ती पूर्ण पदार्थासाठी आपल्याला वापरता येईल। आणि आता वरण भाताचं कुकर झालं होतं आणि तेवढ्यामध्ये मग दूध पण आलं, दूध पण गरम करून घेतलं आणि दूध पूर्णपणे थंड होईपर्यंत बाहेरच ठेवायचं आणि नंतर मग ते फ्रीजला ठेवायचं। आणि आता भाजी फोडणी घालून घेणार आहे। तर त्यासाठी गंज घेतला आहे मीडियम साईजचा, जेणेकरून भाजी छान शिजेल त्यामध्ये। म्हणून मग गंजामध्ये छान तेल टाकलं, तेल गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर कांदे टाकले, कांदे टाकल्यानंतर मग कढीपत्ता, 1 तेजपत्ता टाकला आणि छान फिरवून घ्यायचं। कांदे लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर मग त्यामध्ये जी लसूण जिऱ्याची पेस्ट बनवली होती ती टाकायची आणि त्यानंतर मग जो मसाला बनवला होता टमाटर, कांदे आणि खोबऱ्याच्या डोल्याचा तो मसाला छान टाकायचा। तो भाजल्यानंतर मग त्यामध्ये 2 चम्मच धना पावडर, 2 चम्मच जिरा पावडर आणि 1 चम्मच गोडा मसाला टाकून घेतला आणि तो पण चांगला भाजल्यानंतर मग त्यामध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं। आणि तिखट आता 3 पावची भाजी होती, त्यामुळे मग आपण पोहे खातो त्या चम्मचने 3 चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच हळद आणि 2 चम्मच मीठ अशा प्रकारे तिखट मीठ मी टाकून घेतलं आणि हा पण मसाला छान शिजू द्यायचा। आणि आता टमाटर टाकायची काही गरज नाही आहे, कारण आपण टमाटर हे मसाल्यामध्येच वाटले होते। आणि हा पूर्ण मसाला छान भाजायचं तेल सुटेपर्यंत, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला छान भाजून घ्यायचा। आणि तिखट मीठ टाकल्यानंतर पण मसाल्यात थोडं पाणी टाकायचं। ज्या भांड्यामध्ये आपण लसूण जिरं बारीक केला आहे त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी पण यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मसाला भाजल्यानंतरच मग आलू वांग्याच्या फोडी टाकायच्या। अशा प्रकारे छान भाजी पण फोडणी घालून घेतली होती आणि फोडी टाकल्यानंतर फोडी चांगल्या फिरवायच्या आणि त्यानंतर मग त्यावर एक झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची। आणि जोपर्यंत 50% वांगे हे शिजत नाही, वांगे आणि आलू, तोपर्यंत आता छान भाजी झाकून ठेवायची। अशा प्रकारे आलू वांग्याची भाजी पण छान फोडणी घातली होती मी। आणि आता मी कढी फोडणी घालणार आहे। कढीची रेसिपी याआधी शेअर केली आहे मी भरपूरदा। तर
आणि इतका मस्त कलर आला होता भाजीला की खूप छान. तर आता कढीसाठी पहिले गंज छान गरम करून घेतला आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आणि त्यानंतर मग कढीपत्ता, मिरची हे सगळं टाकून घ्यायचं आणि जी मगाशी मी पेस्ट बनवली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि छान फिरवून घ्यायचं चम्मचने आणि त्यानंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यानंतरच यामध्ये मग दही आणि बेसन मिक्स करायचं आणि ते मिक्स केलेलं दही त्यामध्ये ओतून घ्यायचं. अशा प्रकारे कढी पण तयार होऊन जाते. तर आता वांग्याची भाजी छान आता 50% शिजत आली होती. पाण्यामध्ये दही ओतल्यानंतर मग त्यामध्ये मीठ, हळद आणि थोडीशी साखर चवीपुरती टाकून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये सांबार टाकायचं आणि सांबार टाकल्यानंतर कढीही झाकायची नाही. थोडा वेळ अशीच ठेवायची आणि त्यानंतर मग त्यावर झाकण झाकायचं. तर कढी झाली होती आणि आता भाजी पण छान 50% शिजत आली होती. तर अशा प्रकारे आता वांग्याचं देठ छान तोडून पाहिलं तर वांगे छान शिजले होते आणि 50% शिजले होते आणि थोडेसे शिजायचे होते. तर त्यासाठी आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये, कारण वांग्याच्या भाजीला रस्सा हा पाहिजेच. त्यामुळे मग मी 2 गडवे पाणी टाकून घेतलं छोट्या गडव्याने आणि आता याला उकळी येऊ द्यायसाठी आता ठेवून देणार आहे गॅसवरच आणि उकळी आल्यानंतर पुन्हा मग त्यावर झाकण ठेवून छान शिजू द्यायची. आणि अशा प्रकारे वांग्याची भाजी आणि कढी तयार झाली होती. आणि आता राहिलं होते वडे बनवायचे. तर त्यासाठी आता मी वांग्याची भाजी दुसऱ्या शेगडीवर ठेवली आणि या मोठ्या शेगडीवर मग मी आता वडे तळून घेणार आहे. आता वडे बनवण्यासाठी भिजत घातलेली डाळ ही चाळणीमध्ये चाळून घ्यायची. पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर त्या डाळीमध्ये मग तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर आणि जी अद्रक लसणची पेस्ट बनवली होती ती टाकून घेतली आणि कढीपत्ता, सांबार सगळं टाकून घेतलं. थोडासा ओवा टाकायचा आणि यामध्ये टाकायचं थोडीशी कणिक टाकायची आपली. आणि कणिक टाकल्याने वडे इतके छान क्रिस्पी होतात की खूप छान. आणि डाळही वाटायची नाही मिक्सरला, सगळ्याच डाळीचे वडे बनवायचे आणि इतके छान होतात ना वडे की खूप छान. आणि बघा आता डाळ छान मिक्स करून घेतली कणिक टाकून आणि चिक्की पण छान येते कणकीने. आणि आता वडे तळून घेणार आहे. तर वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत मी कणिक भिजवून घेतली आणि 1.25 ते 1.5 पायली कणिक घेतली होती, कारण इतक्या जणांसाठी पोळ्या ह्या लागणारच होत्या त्यामुळे. आणि आता तेल गरम झालं आणि छान आता वडे तळून घेणार आहे. तर वडे बनवण्यासाठी पहिले हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छोटा गोळा घ्यायचा आणि हातावर छान थापायचं आणि अशा प्रकारे वडे तेलामध्ये सोडत जायचे आणि छान परत करून वडे पण छान तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि वडे तळण्यासाठी तेल हे भरपूर पाहिजे, म्हणजे लवकर वडे पण तळून होतात. आणि गॅस हा कमी पाहिजे, जेणेकरून वड्याला क्रिस्पीपणा आला पाहिजे. त्यासाठी कमी गॅसवरच वडे छान तळून घ्यायचे आणि चांगले परतवून घ्यायचे. एकदा इकडून पलटवायचे आणि इकडून पलटवली की मग दुसऱ्या बाजूने पुन्हा तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने तळल्यानंतर मग आपल्या भांड्यामध्ये वडे काढून घ्यायचे आणि इतके छान क्रिस्पी झाले होते. संध्याकाळपर्यंत थोडे 2-3 राहिले होते ना, तरी पण त्याचा क्रिस्पीपणा गेला नव्हता आणि छान खुसखुशीत झाले होते वडे. तर अशा प्रकारे आता वडे पण झाले होते आणि आता राहिले होते पापड तळायचे आणि तिखट पुऱ्या पण तळायच्या होत्या. तर तिखट पुऱ्या मी ह्या थोड्या फक्त नैवेद्यापुरत्याच बनवल्या होत्या आणि वडे झाल्यानंतर मग याच तेलामध्ये तिखट पुऱ्या तळून घेतल्या आणि पापड हे दुसऱ्या तेलामध्ये तळून घेणार आहे. कारण याच तेलामध्ये जर पापड तळले तर मग पापड हे पिवळे दिसतात, म्हणून मग मी हे तेल कढईतून काढून टाकलं आणि ही कढईच बाजूला ठेवली आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलं मग छोट्यावाल्या. आणि त्या दिवशी जे पापड बनवले होते ते आज मी तळून दाखवणार आहे तुम्हाला, कारण हे पापड म्हणजे घरी खाता येत नाही, पितरांना नैवेद्य केल्याशिवाय हे पापड खाता येत नाही. त्यामुळे मी त्या दिवशी काही तळून दाखवले नव्हते, परंतु आज छान बघा इतके सुंदर झाले ना पापड आणि पातळ इतके झाले होते. आणि जसा पापड टाकला तेलामध्ये तसाच छान अगदी किती मोठा फुलला होता बघा. अशा प्रकारे आता पापड पण पूर्ण तळून घेतले, तळून घेणार आहे मी. आणि त्यानंतर मग
आता सगळा स्वयंपाक माझा झालाच होता. बोटयाची खीर बनवली होती, चिंचवणी, तिखट पुऱ्या, वडे, साधं वरण, भात, आलूवांग्याची भाजी, दह्याची कढी आणि चिंचेची कढी, अशा प्रकारे सगळा मेनू होता. आणि आंब्याचा रस पण बनवला होता, कारण मुलांना चिंचवणी सोबत काही मुलं पापड खात नाही, त्यामुळे मग रस पण बनवला होता. आणि अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक झाला होता. आणि पापड मी थोडेसेच तळून ठेवले, कारण जसे जसे आता सगळेजण जेवण करायला बसतील तसे तसे मग मी तळून देणार आहे, कारण हे पापड आता वेळ झाला होता, पात्र टाकायचे होते आणि 11 वाजले होते. आणि हा डोना काढून ठेवला आहे मी पितरांसाठी. तर पहिले पितरांची सेवा करायची, म्हणजे त्यांचे पात्र टाकायचे होते मला. आणि 11:30च्या आधीच सगळं काही झालं पाहिजे, म्हणून मग 11:45लाच माझा सगळा स्वयंपाक झाला होता. आणि आता छान पात्र वाढून घेतले आहे. बापूजींनी हा फोटो माझ्या सासऱ्यांचा आहे, तर फोटोची छान पूजा करून घेतली पहिले. त्यानंतर मग फुलांचा हार चढवला, अगरबत्ती, धूपबत्ती सगळं काही लावून घेतलं, अक्षदा, अशा प्रकारे पूर्ण याची पूजा करायची, पूर्ण पात्रांची पण पूजा करायची. आणि जो आता डोना काढला होता तो मग वरती नेऊन ठेवायचा पात्राची पूजा केल्यानंतर. आणि प्रत्येक पत्राजवळ ग्लास आणि सगळं जेवण वाढायचं. आणि अशा प्रकारे पितरांची पण सेवा करायची. आमच्याकडे हीच पद्धत आहे करण्याची. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता पूर्ण स्वयंपाक बनवेपर्यंत बरोबर आणि पात्र सगळं टाकेपर्यंत बरोबर आता 11:30 झाले होते. आणि 11:30च्या आधीच, म्हणजे 12च्या आधी हे सगळं काही करायचं असते, तर माझं 12च्या आधी सगळं काही झाला होता. आणि अशा प्रकारे ही पहिली सेवा माझी झाली होती. आणि आता 2 सेवा माझ्या करायच्या होत्या, त्या मी 12 नंतरच करणार आहे. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.